नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सुरवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आहे दिनांक 2 फेब्रुवारी 2024. तर आजच्या दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा, म्हणजेच चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर डेली आपलं रोज सकाळी 7 वाजता करंट अफेअर्सचा व्हिडिओ अपलोड होत असतो, ते देखील तुम्ही पाहू शकाल. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की भारत किर्गिस्तान दरम्यानचा संयुक्त विशेष दल सराव कोणत्या राज्यात सुरू आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बकलॉल, हिमाचल प्रदेश. तर भारत आणि किर्गिस्तान या दोन देशादरम्यानचा संयुक्त विशेष दल सराव हा बकलॉल म्हणजेच हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये काय सुरू आहे. तर लगेचच आपण हिमाचल प्रदेश या राज्याबद्दल जाणून घेऊयात. तर हिमाचल प्रदेश या राज्याची स्थापना 25 जानेवारी 1971 रोजी झाली. मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुख, राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल आणि राजधानी आहे शिमला. तसेच तिथे 3 महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत: ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान, पिन व्हॅली राष्ट्रीय उद्यान आणि सिबलबारा राष्ट्रीय उद्यान. तसेच तिथे 3 महत्वाची धरणे आहेत: पांचोहा, चमेरा आणि नाथफा जाकरे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 2. कोणत्या राज्यात पक्के पागा हॉर्नबिल फेस्टिवल्स काय राज्यात महोत्सव साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अरुणाचल प्रदेश. तर अरुणाचल प्रदेश या राज्यात पक्के पागा हॉर्नबिल फेस्टिवल हे काय अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये काय हा महोत्सव साजरा केला जातो. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 3. कोणत्या राज्यामार्फत ऑपरेशन अमृतचा काय शुभारंभ करण्यात आला? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, केरळ. तर केरळ या राज्यामार्फत ऑपरेशन अमृतचा काय शुभारंभ करण्यात आलेला आहे. तर लगेचच आपण केरळ या राज्याबद्दल जाणून घेऊयात. तर केरळ या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. मुख्यमंत्री आहेत पिनाराय विजयन, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम. तसेच तिथे 6 महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत: इरविकुलम राष्ट्रीय उद्यान, मठिकेतन राष्ट्रीय उद्यान, अनमोडी राष्ट्रीय उद्यान, पामडुबम राष्ट्रीय उद्यान, पेरियार राष्ट्रीय उद्यान आणि सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान. तसेच तिथे 4 महत्वाची धरणे आहेत: इडुक्की, मालमपुझा, पेची आणि कुंडाला. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 4. मुलीच्या पहिल्या सैनिकी शाळेचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उत्तर प्रदेश. तर मुलींच्या पहिल्या सैनिकी शाळेचे उद्घाटन हे उत्तर प्रदेश या राज्यात काय करण्यात आलेलं आहे. तर लगेचच आपण उत्तर प्रदेश या राज्याबद्दल जाणून घ्यात. तर उत्तर प्रदेश या राज्याची स्थापना 24 जानेवारी 1950 रोजी झाली. मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहे आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ. तसेच तिथे 2 महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत: दुधवा राष्ट्रीय उद्यान आणि पिलीभीत राष्ट्रीय उद्यान. तसेच तिथे महत्वाचे एक धरण आहे रेहंद या नावाने. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 5. जगातील पहिली आण्विक बॅटरीवर कोणत्या देशाने काय विकसित केलेले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चीन. तर जगातील पहिली आण्विक बॅटरी ही चीन या देशाने काय विकसित केलेली आहे. तर लगेचच आपण चीन या देशाबद्दल जाणून घेऊयात. तर चीन या देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत शी जिनपिंग, पंतप्रधान आहेत ली कियान
आणि राजधानी आहे बेंजिंग. तसेच तेथील चलन आहे रेनमिनबी. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 6. राष्ट्रीय पर्यटन दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 25 जानेवारी. तर 25 जानेवारीला आपण राष्ट्रीय पर्यटन दिवस काय साजरा करत असतो. तर लगेचच आपण जानेवारी महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत तर त्याबद्दल जाणून घेऊयात. तर 1 जानेवारीला जागतिक कुटुंब दिवस आणि DRDO स्थापना दिवस साजरा केला जात असतो. 2 जानेवारीला महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि बालिका दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 4 जानेवारीला जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 5 जानेवारीला राष्ट्रीय पक्षी दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 6 जानेवारीला बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन आणि पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 11 जानेवारीला राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस म्हणून साजरा केला जात असतो. आणि 11 जानेवारी ते 19 जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जात असतो. 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जात असतो. 15 जानेवारीला भारतीय सैन्य दिन म्हणून साजरा केला जात असतो. 16 जानेवारीला छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी केली जात असते. 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जात असतो. 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जात असतो. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिवस आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिन म्हणून साजरा केला जात असतो. 28 जानेवारीला लाला लजपतराय यांची जयंती साजरी केली जात असते आणि 30 जानेवारीला हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जात असतो. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 7. पंतप्रधानांनी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात 8 अमृत प्रकल्प काय सुरू केलेले आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सोलापूर. तर पंतप्रधानांनी महाराष्ट्रात सोलापूर या जिल्ह्यात 8 अमृत प्रकल्प काय सुरू केलेले आहेत. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 8. राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 25 जानेवारी. तर 25 जानेवारीला आपण राष्ट्रीय मतदार दिवस काय साजरा करत असतो. तर लगेचच आपण मतदार दिवसाबद्दल जाणून घेऊयात. तर मतदार दिवस कधी साजरा केला जातो? तर 25 जानेवारीला. तर निवडणूक आयुक्ताचं मुख्यालय हे कुठे आहे? तर दिल्ली या ठिकाणी. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर राजीव कुमार. हे कितवे आहेत? तर 25वे निवडणूक आयुक्त आहेत. तसेच उपनिवडणूक आयुक्त अजय भाटू हे आहेत. तसेच प्रथम मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन हे आहेत. तसेच प्रथम महिला निवडणूक आयुक्त हे VM रमादेवी ह्या होत्या. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 9. ICC ने घोषित केलेल्या ICC पुरुष T20I टीम ऑफ द इयर 2023चा कर्णधार कोण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सूर्यकुमार यादव. तर ICC ने घोषित केलेल्या ICC पुरुष T20I टीम ऑफ द इयर 2023चा कर्णधार हे सूर्यकुमार यादव यांना काय घोषित केलेला आहे. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 10 आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न. तर मत्स्य व्यवसाय व्यवस्थापनाच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या उपसमितीचे पहिले उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भारत. तर मत्स्य व्यवसाय व्यवस्थापनाच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या उपसमितीचे पहिले उपाध्यक्ष म्हणून भारत या देशाची काय निवड करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रीण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिंदासपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर ठीक आहे, उद्या भेटू आपण सकाळी 7 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.